नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार. तर तुम्हाला आपलं रुटीन माहितीच असेल. गुरुवारचं जर तुम्ही मला रेग्युलरली फॉलो करत असतील तर आपण नेहमीप्रमाणे साईबाबांच्या मंदिरात जातो आणि मठातही जातो. आणि त्या व्यतिरिक्त एक प्लॅन आहे दुपारचा म्हणजे 3 वाजता मला जावं लागेल. आणि कारण की आम्हाला 4 वाजेपर्यंत कुठेतरी पोचायचं आहे, तर ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे आज. आणि रात्री व्हिडिओ एडिटिंग करता करता वेळ झाला, कारण की तुम्ही बघितलं असेल तर आम्ही मॅगडीला गेलो होतो. खूपच फनी ब्लॉग आहे या अगोदरचा, तुम्ही बघा नक्की जाऊन. तर मग झोपता वाजले 2:30. एडिट वगैरे करून अपलोड वगैरे सर्व थंबनेल टायटल एडिट करूनच झोपलो. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आणि यापुढे जे होईल ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे, कारण की डेली व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटतेच. ब्लॅक कॉफी पिलो. तर मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी आपण साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही चालल्यात पालघरला. मागच्या गुरुवारी राहून गेलेलं बघा. मंदिर 200 मीटरवर आहे, पण कधी कधी राहून जाते, आठवण वगैरे राहत नाही. आणि आता म्हणजे मी चाललोय पालघरला, पण मला पुन्हा जायचं आहे. आता थोडं काम आहे त्याच्यासाठी चाललोय, त्याच्यानंतर पण कामासाठीच येणार आहे. तर बघूया आता काय होते. आज थोडं गरमी कमी लागते ॲज कम्पेअर्ड टू मागील 4-5 दिवस. आणि मी हाफ पॅन्ट घालून चाललोय ॲज युजल. तर पाहूया पुढे काय होते. आम्ही आलेले सीट फाटले, तर सीट रिपेअर करायला, पण आम्हाला अशी सेम पाहिजे. तर आम्हाला इथे बनवून नाही मिळत. आता बघू काय जुगाड होत असेल तर. जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल जो अशी सीट बनवून देईल तर कमेंट करा. तर आता आम्ही सीट रिपेअरिंगचा प्लॅन पोस्टपोन केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे DIY मध्ये. बघू काय आवडलं तर घेऊ, नाहीतर बघू आणि घरी जाऊ. सर्वांचा आवडता भाग म्हणजे जेवण दाखवणे. वटाण्याची भाजी आणि भात. तर आता 3:30 वाजलेले आहेत आणि मी रेडी झालो आहे. कधीच घरी आलो होतो, जेवलो आणि मग काय रील्स वगैरे बघत होतो आणि मोबाईल चार्जला लावला होता. पण मोबाईल काही चार्जच नाही होत हीटमुळे. थंडीमध्ये तर फटाफट चार्ज होतो. माझ्या मोबाईलला 0 to 100% पोचण्यासाठी फक्त 40 ते 30 मिनटं लागतात. पण आता काय झालेलं आहे की 40 मिनटं मोबाईल लावला तरी 10% नाही होत. आणि आता निघतोय मी पालघरला जाण्यासाठी. मला पालघरपर्यंत समीर सोडतोय आणि मग तिथून चिराग भेटणार आहे. मग चिरागसोबत जायचं आहे एका जागी. कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. तर वेट अँड वॉच. आता मी टेंबोड्याला चाललेलो. मेन रोड सोडलेला आहे आणि आम्ही ऑफरोडिंग करत आहेत, कारण की आम्हाला तिथून रस्ता दिसला म्हणून आम्ही चाललो. कारण की इथे खूप जास्त प्रमाणात काम चालू आहेत. बघा, झूम करून दाखवतो. काम चालू आहेत म्हणून त्यांनी पर्यायी मार्ग दिलेला आहे. गेम चेंज गाईस. ओलावरनं डायरेक्ट GTवर. आता आम्ही चालल्यात पुढे माहीमला. चिराग घेऊन चाललाय फिरण्यासाठी म्हणून मी त्याच्याबरोबर चाललो. सर्व इथे सध्या तरी रोडचं काम चालू आहे. मागे पण चालू होतं, इथे पण चालू आहे. म्हणजे वळण पासून ते पाणेरी पर्यंत आता आम्ही पोहोचल्यात. तेव्हापर्यंत तर चालू आहे, अजून पुढे पण चालूच असेल. 1 शॉट मध्ये सर्व करणार असेल. तर आता आमचं माहीमचं काम झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे केळव्याला एक व्हिडिओ काढण्यासाठी GTवर. जी माझी राहिलेली, म्हणजे आज नॉर्मलच काढतो, पण जी काढायची आहे ती तर काढूया थोड्या दिवसामध्ये, थोडी प्रोफेशनलिझममध्ये. आज पण प्रोफेशनलच व्हिडिओ काढायची आहे, पण थोडी टाईम माझी पण कमी आहे. पण जशी काढली असेल आणि एडिट व्हायला टाईम लागेल ती तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल थोड्याच दिवसात. तर आता आम्ही पोचल्यात केळव्याला आणि पुढून राईट मारला तुम्ही तर बीच येतो. पण आम्ही चालल्यात दांडाखाडी ब्रिजला एक व्हिडिओ काढण्यासाठी. तुम्हाला अगोदर सांगितलं तर दांडाखाडी ब्रिजवरती व्हिडिओ काढणार आहे मी. तर आता आम्ही परफेक्ट टायमाला पोचल्यात. अजून सनसेट काय झालेला नाही मिळत. आता वाजल्यात 5:45 आणि दांडाखाडी ब्रिजला पोचलोय चिराग आणि मी. आता तुम्हाला सर्व व्हिडिओज इंस्टाग्रामवरच बघायला भेटतील. आता थोडे रील्स आणि शॉर्ट्स करतात.
मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. मग बीच साईडला जाऊ घरी जाता जाता, आजीला भेटू आणि मग घरी जाऊ. तर आता आम्ही लेफ्ट घेऊन चाललोय केव्हा बीच जवळ. पण आम्ही बीचवर म्हणजे बीचवर न जाता आम्ही आजीच्या घरी चाललोय. आता बीचवर जायचं सांगितलं, कालच जाऊन आलोय चिंचणी बीचला. तर आज काय जायचं केव्हा बीचला. बीच सेमच असतात, फक्त वाळू मध्ये फरक असते. तर आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघूनच घ्या, बाहेरूनच. हे आहे केव्हा बीचची एंट्री आणि इथून एंटर केल्यावर आहे बीच. आणि माझ्या आजीच्या घराच्या समोरून पण बीचचा रस्ता जातो. आता मी आजीच्याकडे जातो आणि मग घरी जाण्यासाठी निघतो. तर आता आम्ही पुन्हा माहीम मध्ये पोचलोय. केळव्याला एक स्टॉप घेतला, 2च दाबेल्या का खाल्या, कारण की आम्हाला माहीमचा वडापाव खायचा आहे. आणि बघा फ्रीचा मेकअप झालेला आहे. चिराग पाटील यांनी तोंड लपवलेलं आहे. धूळ बघा किती बेकार. तर आता आम्ही आलोय माहीमचं स्पेशल वडापाव खाण्यासाठी. तर मित्रांनो सध्या तरी रोजच सनसेट दाखवतोय बघा, ऑलमोस्ट झालेलाच आहे. आणि आता वडापाव खाऊन आम्ही निघालोय. आता जातो स्वामींच्या मठामध्ये पालघरला, कारण की परत घरी कधी जाणार आणि परत तसं तर येऊ शकतो, पण आता आलोयच तर मठामध्ये वळूनच जातो. आता तुम्हाला डायरेक्ट पालघरलाच भेटतो, कारण की रोड खूप खराब आहे बघा. इकडे पॅचेस मारण्याचं काम चाललेलं आहे, म्हणून रोडवर फावडे मारलेले आहेत. तर आता मी थोडा बाईक चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर आता आम्ही पोचलोय स्वामींच्या मठामध्ये, दर्शन घेतो आणि मग घरी जाण्यासाठी निघतो. मठामध्ये दर्शन झालेलं आहे आणि इथे एक जीटी तर होती, इथे दुसरी जीटी आलेली आहे. आणि तो व्यक्ती सध्या फेमस झालेला आहे, 2दा गाडी बंद पडलेली. 7:50 झालेले आहेत आणि आत्ता थोड्याच वेळापूर्वी मी घरी आलो. चिरागने मला सोडलं, म्हणजे चिराग आत्ता पण इथेच आहे. तर आत्ता मोबाईल चार्जिंगला लावतो, कारण की ऑलरेडी चार्जिंग लो आहे. आणि मग थोड्या वेळात तुम्हाला भेटतो, जेव्हा केव्हा मी जेवेल, नाहीतर काय करेल तेव्हापर्यंत मी काय करेल, व्हिडिओज एडिट करतो, रील्स बघतो आणि आराम करतो. तर आता 11:30 वाजलेले आहेत आणि मी ऑलमोस्ट झोपूनच गेलो होतो. व्हिडिओ एडिट झालेली, फक्त एंड करायची राहिलेली. जेवण दाखवलं नाही, कारण की आज काय जेवलोच नाही. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आताही खूप झोप आलेली आहे, पण थंबनेल टायटल एडिट करायला लागणार आहे आणि रील पण पोस्ट करायची बाकी आहे अजून. आणि एक रील आपली 500K प्लस क्रॉस झालेली आहे, तर त्यासाठी खूप खूप आभारी आहे. आणि एक शॉर्ट 248K मी बघितली होती, तर खूप खूप आभारी आहे. असं सपोर्ट करत राहा. बाय बाय, भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.